हॅलो मंडळी, गुड इव्हनिंग. तर संध्याकाळपासून व्लॉग स्टार्ट करते म्हणूनच गुड इव्हनिंग. तर गेल्या 2-3 दिवसापासून खूप बिझी शेड्यूल चालू आहे, त्यामुळे कोणताच काही करायला वेळ भेटत नाही. हो, आणि थंडी एवढी जास्त लागत होती, तर सर्वात आधी स्वेटर घालून घेतलं आणि लागते स्वयंपाकाला. बघा आज कारभाऱ्यांनी काय आणलं आहे. मी तर म्हणते ना, माझी डायटिंग जी आहे ना, ती सगळी जशीच्या तशीच राहणार आहे. कारण की कारभारी दर दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी नॉनव्हेज आणतातच. आता मी आहे मोठी फिश लवर आणि चिकन लवर. आता फिश आणली की मला तर खूप जास्तच भूक लागते आणि मला फार जास्त आवडतं. तर इथं आणलेली आहे मासोळी. तर आता मासोळ्याला मी व्यवस्थित सगळं हळद मीठ लावून घेते. तर कारभाऱ्याने स्वच्छ धुवून तर दिली होती. तर आता याची भाजी करायची. आता हो, आमच्या घरात एका भाजीने सगळ्याचं भरेल असं कधीच होत नाही. तर आमच्या घरामध्ये आता मामा आणि श्रेया हे दोघं यांना फिश वगैरे जमत नाही. तर यांच्यासाठी एखादी भाजी करावी लागेल. आणि आधी सध्या काही दिवसांपासून नॉनव्हेज खायला शिकला आहे थोडा थोडा. पण त्यामध्ये पण त्याचे फारसे नखरे असतात. तो आता फिश खातो आहे आणि मटण खातो आहे. चिकनला तर बिलकुलच हात लावत नाही आहे. त्यासाठी आता आमच्या तिघांसाठी मला हे नॉनव्हेज करावं लागेल आणि त्या दोघांसाठी काहीतरी वेगळीच भाजी. तर इथं फ्रीजमध्ये तुरीच्या शेंगाची सोले होती. तर म्हणलं त्यांच्यासाठी ती आमटीच करावी आणि आपल्यासाठी मस्त मासोळीचं कालवण करावं. तर इथं त्याच तयारीत लागली होती. मी मस्त आपलं कामं करत करत आणि हो, जरासं बघताना माझा ओटा थोडासा मेसी दिसते. आता माझ्याने एकदम क्लीन करून नंतर कामं करणं हे होत नाही. कारण की मला ती सवय नाही आणि पसारा केल्याशिवाय आपलं काम भागत नाही, असं काहीतरी आहे माझ्यासोबत. तर एकीकडं तुम्ही पाहू शकताय की सोले भाजत होते, एकीकडं भाजीची तयारी करत होते आणि मुलांचं आपलं त्यांचं धिंगाणा चालूच असतो. आता दोघं एकत्र आल्यानंतर भांडणं होणारच आणि ते भांडणं करत राहतात आणि त्यामध्ये मी काहीच करू शकत नाही. तरी त्यांचं थोडंसं समजावण्याचा प्रयत्न करते, पण भावा-बहिणींचं चालतच राहतं. तर आता फिशचं कालवण करून घेते आणि हो, 2-3 दिवसापासून सारखं गावाकडे येणं जाणं आणि बऱ्याचशा काही हालचाली चालू होत्या. त्यामुळे व्लॉग्स वगैरे काही केलं नाही मी. आणि हो, पण एक गोष्ट नक्की आहे की डायटिंग करते आहे आणि वेट लॉस जर्नीची तशी तर सुरुवात चालूच आहे. पण थोडंसं मधात ब्रेक आलेला आहे. तर बाहेर सकाळी मॉर्निंग वॉकला काय जाणं होत नाही आहे. एक तर थंडी एवढी आणि त्यामध्ये आमच्याकडे आता एक नवीन अफवा म्हणावी की खरीच न्यूज आहे, ते काही कळत नाही आहे. तर आमच्याकडे बिबट्या दिसल्याचं असं ऐकण्यात आलं आहे. त्यामुळं भीतीनेच कोणी बाहेर निघत नाही आहे. आणि थंडी खूप जास्त असल्यामुळे मी सध्या ब्रेक दिलेला आहे मॉर्निंग वॉकला. तर आपलं घरी जेवढं होईल तर तेवढं करायचा प्रयत्न करते. जसं की मॉर्निंग ड्रिंक वगैरे घेणं, नंतर जेवणावर नियंत्रण. पण नॉनव्हेज आणलं की आमचं सगळं नियंत्रण जिथल्या तिथंच. ते बघता बघता भाजी पण झाली. आता मी जेवते आणि भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.